नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रात्रीला अंत नाही या कथेचा भाग 3। लेखक आहेत दीपक मुणगेकर। भाग पहिला आणि दुसरा दोघांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। वळूया आता कथेकडे। कातरवेळी आसमंत काळाकुट्ट ढगांनी भरून गेले होते। केशरी रंगाचा कुर्ता आणि पांढरा शुभ्र पायजमा परिधान केलेला देवीदास मंदिरात बसून देवीचरणी कुंकुमार्चन करत बसला होता। आपल्या खास ठेवणीतल्या कापडी पिशवीत सर्व काही सामान सोबत घेतल्याची त्याने एकदा खात्री केली। कुंकुमार्चन सेवा पूर्ण झाली होती। देवीदास सावधरित्या मंदिरात बसून शांतपणे ध्यानस्थ झाला होता। अचानक आसमंत लख्खपणे उजळून निघाले। कानावर विजेची गर्जना ऐकू आली। विजेच्या त्या लख्ख प्रकाशात देवीचा गाभारा उजळून निघाला। त्या सजीव चैतन्यमय ऊर्जेचा अखंड स्रोत असलेल्या देवीच्या मूर्तीवर गंभीर मुद्रा साकारली। तिच्या मूर्तीवर असलेल्या पानाफुलांचा हार देवीदासच्या पुढ्यात समोर येऊन पडला। देवीदासने डोळे उघडले। मुद्रेचा संकेतार्थ तो शोधू लागला। तिचा कौल जरी सकारात्मक असला तरी काहीतरी नक्कीच गूढ होते। माते, संकटात सामर्थ्य प्रदान कर। देवीदासने नतमस्तक होत तिच्या पुढे लोटांगण घातले। खिशातून कागद बाहेर काढत त्यावरील पत्ता त्याने वाचला आणि तो मनाशी काही खास निश्चय करतच मंदिराबाहेर पडला। मंदिराबाहेर पडल्यानंतर कॉम्प्लेक्सच्या बाहेर पोहोचेपर्यंत त्याला रात्री 9:30चा सुमार उलटून गेला होता। चौकोनी प्रशस्त पटांगण असलेल्या कॉम्प्लेक्सच्या चहूबाजूला हिरवीगार उंच अशी झाडे होती। इमारती जुन्या असल्या तरी वारा पाणी झेलत दिमाखात त्या उभ्या होत्या। पावसाने काळोखाचे साम्राज्य पसरवले होते। सर्व परिसर चिडीचूप आणि शांततेत अगदी आळसावला गेला होता। लिफ्टमध्ये आत शिरत 6व्या माळ्याचे बटन देवीदासने दाबले आणि तेवढ्यातच तो शेजारच्या घरातील बुटका शेजारी लिफ्टजवळ अगदी धावतच आला। "एक मिनिट, मी पण येतो," तो म्हणाला। लगबगीने तो आत शिरला। लिफ्टचे 6व्या माळ्यावर जाणारे बटन तो दाबणार इतक्यात ते बटन अगोदर त्याने दाबले। याचा त्याला अर्थबोध झाला। आपण 6वा माळा कुठे? रोहनकडे? यावेळीस त्याने देवीदासकडे भरभर अगदी प्रश्नांची विचारपूस करण्यास सुरुवात केली। "हो, तो माझ्या नात्याने पुतण्या लागतो। माझ्या मुलीचा पुढच्या आठवड्यात अर्जंटमध्ये साखरपुडा ठरवला आहे। रोहन जवळ राहायला आलाय। विचार केला त्याला घरी जाऊन आमंत्रण देऊया." देवीदासनेही शांतपणे त्याला उत्तर दिले। "आपण कोण? त्याच्या शेजारी राहता का?" देवीदासनेही त्याला प्रतिप्रश्न केला। "मी सुरेंद्रलाल त्यांच्या शेजारी राहतो," तो म्हणाला। 6व्या माळ्यावर येऊन लिफ्ट थांबली। लिफ्टमधून सुरेंद्रलाल आणि देवीदास दोघेही बाहेर पडले। मनात दाबून ठेवलेला आपला नाव परिचय जणू काही समोरच्या व्यक्तीने जोर लावून खेचून काढल्याची सुरेंद्रलालची भावना झाली। अर्ध्या मिनिटभराच्या त्या सोबत्याने जणू काही त्याच्या प्राणशक्तीला तुंबडी लावत पूर्ण प्राण खेचून काढले असावे। त्याचे हृदय धडधड करू लागले। शेजारी आलेली ही व्यक्ती रोहनची नातलग नसून काहीतरी विशेष आहे हे त्याला प्रकर्षाने जाणवू लागले। दाराची बेल वाजली। रोहनला पूर्वकल्पना होतीच। त्याने दार उघडले। "या, बसा. या ना, आत या." रोहननेही त्यांना आत बोलवत म्हणजेच देवीदासला आत बोलवत बसण्यासाठी खुर्ची दिली। रात्रीसमयी सुहासिनी बेडरूमच्या बेडवर बसून मोबाईलवर गाणी ऐकत होती। तिला बाहेर कोणीतरी आल्याची चाहूल लागली आणि ती सावकाश उठत हॉलमध्ये आली। "ही माझी पत्नी सुहासिनी." रोहनने देवीदासला ओळख करून दिली। "आणि माझी ओळख रोहनने तोडकी मोडकी करून देण्याऐवजी मी स्वतः तुम्हाला करून देतो," देवीदास म्हणाला। "मी देवीदास. रोहनच्या ऑफिसमध्ये कामाला आहे. म्हणजे तो हेड ऑफिसला आणि मी कंपनी वेअरहाऊसला. हे वेअरहाऊस इथून जवळ भिवंडीला आहे. रोहनशी गेले 6 महिने भेट होते. पत्ता सोबतीला होता.
आज योगायोगाने या कॉम्प्लेक्स शेजारी काही कामानिमित्त आलो होतो. तशीच वाट वाकडी करत इथे धावती भेट घ्यायला आलो. देवीदासने रोहनकडे एक तिरका कटाक्ष टाकत अशा प्रकारचा आपला परिचय सुहासिनीला करून दिला. तुम्ही बसा ना, मी चहाचे बघते, सुहासिनी त्यांना म्हणाली. अगदी फक्कड बनवा हो चहा. खास तेवढ्यासाठीच मी इथे आलोय. अगदी हसत हसत देवीदास सुहासिनीला म्हणाला. सुहासिनी स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी आत वळाली. रोहनच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते. थेट विषयावर चर्चा आणि माझी खरी ओळख सुद्धा नको, प्रकरण चिघळेल. देवीदासने रोहनच्या कानाशी त्याला अगदी हलक्या आवाजात सुहासिनीला ऐकू जाऊ नये असे खुसफुसले आणि आपल्या पिशवीतील अभिमंत्रित केलेले काळ्या उडीदाचे दाणे त्याने हॉलमध्ये प्रत्येक कोपऱ्यात विखुरले. हीच क्रिया सेम त्यांनी बेडरूममध्ये सुद्धा केली. खुर्चीवर बसून देवीदास खूप वेळ संबंधघराचे निरीक्षण करत होता आणि अचानकच सोसाट्याचा वारा घरात शिरला. खिडकीबाहेरून फाट करून एक मोठासा आवाज आला. लाईट, दिवे सर्व बंद झाले. पंखाही बंद झाला. देवीदासचा डावा डोळा आता फडफड करू लागला. त्या काळोखात हॉलच्या उजव्या कोपऱ्यात ते टक्कल केलेले लहान मूल मोठ्या त्वेषाने त्याला रोखून पाहत होते. सुहासिनी आणि रोहन त्याला पाठमोरी बसली होती. आपल्या खिशातून विजेरी काढून देवीदासने ती सुरू केली आणि त्याच्या अंगावर अगदी रोमांच उभे राहिले होते. त्याच्या वैखरीतून संकटमोचन बजरंग बाण तो म्हणू लागला, स्फुरू लागला. हा चहाचा कप तेवढा मी किचनमध्ये ठेवून येतो, असे बोलून सुहासिनीने आडेवेडे घ्यायच्या आत देवीदास उठला. किचनमध्ये त्याने उर्वरित उडीद कोपऱ्यात पसरवून टाकले. कप बेसिनमध्ये ठेवला. धावपळ करत कोणीतरी हॉलच्या भिंतीवर आदळल्याचा जोरदार आवाज त्याच्या कानाशी आला. हॉलमध्ये अभिमंत्रित धान्य पेरणी झाली होती. त्या आक्रमक बंधन रेषेला पार करताना उसळलेल्या धगीचे चटके त्या पिशाचिक सावलीला जाणवले होते. देवीदासने खुर्चीवर बसून त्याच्या विजेरीतील प्रकाशझोत त्या कोपऱ्यात प्रक्षेपित केला. त्या सावलीच्या उग्र चेहऱ्यावर गंभीर भाव दाटू आले होते. अनपेक्षितपणे कोणीतरी त्याच्या घरात दुडूदुडू धावण्यावर, सामानाची आदळआपट करण्यावर, सुहासिनीच्या अंगचटीला जाऊन तिच्या शरीराचा वास घेण्यावर बंधन घातले होते. काळोखात हॉलच्या एका खिडकीच्या कोणातून अंधुकसा चंद्रप्रकाश आत येत होता. त्या तुळतुळीत टक्कल राखलेल्या बालपिशाच्याच्या डोळ्याच्या खोबणीत जणू काही कोणी नैसर्गिक डोळे काढत पांढरी गरगर फिरणारी बुबुळे बसवली होती आणि त्या चित्रविचित्र आकृतीच्या ओबडधोबड चेहऱ्याच्या जागी विटभर दाढीही फुटली होती. ती दाढी पाहताच देवीदासच्या पायाखालची जमीन हादरली. रोहन, हा माझा नवीन नंबर. तसा जुना आहे तुझ्याकडे, पण उद्या आठवणीने फोन कर. मी निघतोय. देवीदास अगदी घाईत असल्यासारखा रोहनला म्हणाला. आठवणीने फोन कर, देवीदास काहीतरी सूचक इशारा करत म्हणाला आणि बाहेर पडला. सुरेंद्रलालचे दार अर्धवट उघडे होते. तो जणू काही कानोसा घ्यायला दारामागे इतका वेळ टपूनच बसला होता असे जाणवत होते. पण जसा देवीदास लिफ्टमध्ये शिरला तो दरवाजा घाईघाईत बंद झाला. सुरेंद्रलालच्या पत्नीला त्याची प्रकृती काहीशी अस्वस्थ वाटू लागली. इतका वेळ शांततेत सहजीवन जगण्याचा देखावा करणाऱ्या त्यांच्या घरात मूळ वैरभाव जागृत झाला. नागिन मुंगुसाची जोडी भांडावी तसे ते दोघेही एकमेकांवर धावून गेले. कधीही न कानावर ऐकायला येणाऱ्या शिव्या संपूर्ण कॉम्प्लेक्सच्या परिघात घुमू लागल्या. रात्री 11च्या सुमारास रोहनचा मोबाईल वाजला. पलीकडे देवीदास होता. रोहन, नुसतेच हो की नाही यात उत्तर दे, तो म्हणाला. मी बाहेर गेल्यावर कुठून भांडणं वगैरे सुरू असल्याचा आवाज ऐकू आला का? देवीदासने रोहनला विचारले. रोहनने सांगितले. शेजारच्या घरातून का? देवीदासने पुन्हा विचारले. त्यावरही रोहनने होय असे उत्तर दिले. आज रात्री तुझ्या घरात मी संरक्षण योजले असून या सर्व
सर्व मागील करता करविता माझ्या ध्यानात आला असून उद्या सकाळी ताबडतोब तू मला येऊन भेट. आपल्या हाताशी वेळ अतिशय कमी असून हे कार्य अगदी जलद रीतीने आपल्याला करावे लागणार आहे, देवीदासने रोहनला सांगितले. हो म्हणत रोहनचा आवाज पलीकडून आला आणि पलीकडून कॉल कट झाला. पहाटे 4च्या अलारामच्या आवाजाने रोहनला खडबडून जाग आली. सुहासिनी शांतपणे झोपली होती. तोंडावर पाण्याचे हबके मारत त्याने अंगावर पटकन शर्ट चढवला. सुहासिनी जरा देवीदासच्या घरी तातडीने जाऊन येतो. वेअरहाऊसमध्ये काहीतरी समस्या उद्भवली आहे, असे अर्धवट झोपेत असलेल्या सुहासिनीला सांगत तो घराबाहेर पडला. अजूनही बाहेर अंधारले होते. दारात बूट पायात घालत असताना जिन्यावर त्याची नजर गेली आणि त्याच्या पोटात अगदी जबरदस्त गोळा आला. तोंड सुजलेली सुरेंद्रलालची पत्नी अस्ताव्यस्त केसाचा पसारा घेऊन जिन्याच्या एका पायरीवर बसून रागाने धुसफुसत होती. नक्की काय तिच्यासोबत घडले होते ते देव जाणो, पण आताची वेळ नक्कीच तिच्यासोबत विचारपूस करण्याजोगी नव्हती असे रोहनला वाटले. रोहनच्या दबक्या पावलांची चाहूल तिला लागली होती किंवा लागली असावी. तिने मान वळवून त्याच्याकडे रोखाने पाहिले. पूर्णपणे लालजर्द झालेल्या तिच्या डोळ्यात संतापाचा अग्नी धुमसला जात होता. आता अशा वेळी सुहासिनीला घरात एकट्याने सोडून जाऊन बाहेर जाणे त्याच्या मनावर दडपण आणणारे होते. पण देवीदासने पहाटे तातडीने बोलावले होते, तिथे जाणेसुद्धा निकडीचे होते. मनातल्या मनात त्याने ईश्वराच्या रूपाचे स्मरण केले. त्या मंदिरातल्या दुर्गादेवीची चैतन्यमय मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागली. आपण अनन्य भावाने तुला शरण आलो असून घरातील जबाबदारी तुझ्यावर सोपवण्याचे त्याने तिला साकडे घातले आणि तो निश्चयी मनाने घराबाहेर पडला. बाहेर अजूनही अंधारलेले होते. घड्याळात 4:30 वाजले होते. दुर्गादेवीच्या मंदिर परिसरात घोर शांतता पसरली गेली होती. वन विभागाच्या हद्दीतून एक तेजस्वी प्रकाशमान व्यक्ती वेगात मंदिरात दाखल झाली. देवीदासचे डोळे लालभडक झाले होते. बहुतेक रात्री त्याची झोप बरीच अस्वस्थ झाली असावी. ओलेत्या कपड्याने त्याने मंदिर उघडले आणि तो देवीची पूजा करू लागला. अस्वस्थपणे रोहन मंदिरात येरझाऱ्या मारत बसला होता. देवीदासचे अधूनमधून त्याकडे लक्ष जात होते. देवीची पूजा यथासांग पार पाडत देवीदास ध्यान अवस्थेत मंदिरात स्थानापन्न झाला. काही वेळ असा शून्य शांततेत व्यतीत झाल्यानंतर त्याने रोहनला जवळ बोलावून घेतले. सुहासिनीला कितवा महिना सुरू आहे आणि या प्रकरणाची सुरुवात केव्हापासून झाली? शांतपणे त्याने रोहनला प्रश्न केला. त्या पहिल्या महिन्यानंतरच या सर्वांची सुरुवात झाली, खास करून जेव्हा आम्ही या नवीन घरात गृहप्रवेश केल्यानंतरच, रोहननेही देवीदासला शांतपणे उत्तर दिले. जे तिच्या आसपास वावरत आहे ते कदापिही योग्य नसून तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला या सर्वांचा धोका आहे. विशेषतः जेव्हा ते बालपिशाच्य त्याच्या वयोमानाच्या विरुद्ध प्रौढ दिसू लागले आहे. तिच्या आसपास आपले अस्तित्व सुप्त रूपात ठेवत ते त्या गर्भाची प्राणशक्ती खेचून दिवसेंदिवस आपल्या अनैसर्गिक अस्तित्वाची वाढ करत जात आहे, देवीदास त्वेषाने म्हणाला. पण रोहन देवीदासला म्हणाला, गर्भांकुराची चाहूल लागलेली एखादी अमानवीय शक्ती जेव्हा गर्भवतीच्या आसपास वावरते तेव्हा सर्वात जास्त धोका हा तिला आणि त्या गर्भाला जास्त असतो, देवीदासने आवंडा गिळत रोहनला म्हटले. पण हे कोणी, कशासाठी आणि का म्हणून माझ्या पाठीशी आले? रोहनचा स्वर काकुळतीला आला होता. काही नकारात्मक वृत्तीवर पोसले गेलेले लोक आपल्या आजूबाजूच्या परिघात उपस्थित असतात, ज्यांना एखाद्याचे सुख, आनंद, उभयंतात असणारे प्रेम, विश्वास इत्यादी सकारात्मक बाबी खटकू लागतात. त्यांच्या जीवनात या सर्वांची न्यूनता असते. अशी कायमच नकारात्मक गुणावर पोसलेली मनोवृत्ती जेव्हा एखाद्या सकारात्मक जीवनशैली असणाऱ्या व्यक्तीच्या परिघात दाखल होते तेव्हा ती नकारात्मक मनोवृत्ती बंड करत उठते. आपल्या प्रभावाखाली त्या सुखद जीवनाला घेत त्या व्यक्तीच्या आयुष्यात अस्तित्वात असलेले सकारात्मक पैलू नष्ट करण्यास ती सुरुवात करते. हातातील वेचून आणलेल्या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा
माळत देवीदास त्याला अशा प्रकारे म्हणाला. पण हे इतके सहज शक्य? ज्या व्यक्तीशी आपला संबंध दैनंदिन जीवनात तुटकसा होतो त्याच्यावर सुद्धा ही नकारात्मक मनोवृत्ती प्रभाव टाकू शकेल? काही पारलौकिक माध्यम त्यासाठी सहाय्य करतात, जसे एखादे षटकर्म, नैतिक अधिष्ठान नसलेले तंत्र किंवा एखादी विनाशकारक नकारात्मक शक्ती, ज्याला प्रचलित बोलीभाषेत भूत म्हणून संबोधित करतात. देवीदास गंभीरपणे त्याला उत्तर देत म्हणाला. पण आपला बोलण्याचा रोख नेमका कोणत्या दिशेने आहे, काही समजू शकेल का? रोहनने त्याला विचारले. रोहन, आता तुझ्या घरी जे काही उपस्थित झाले आहे त्यास नष्ट करत भविष्याचा विचार करणे आपल्या हातात सध्या स्थितीत आहे. भूतकाळात जाऊन तू त्या दुष्कर्मकर्त्या व्यक्तीसोबत लढू शकत नाहीस, कारण सध्याची वेळ ही अति नाजूक आहे. इतकेच सांगतो की या सर्व खटाटोपाला कोणी सामान्य मनुष्य कारणीभूत नसून एखादा वामचारी, तांत्रिक अंगाने जाणारा, एखादा दृढ निश्चयी विकृत मनुष्य कारणवश आहे. सध्या स्थितीत आपणास सुवासिनीची बाळंतपणास सुखरूप सुटका करत त्या अनामिक शक्तीला नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे. देवीदासच्या आश्वासक शब्दात कमालीची गंभीरता होती. रोहनच्या चेहऱ्यावर संताप दाटून आला होता. तू नव्याने इथे राहण्यासाठी आलास. तुझा कोणाशीही कसलाच सुप्त किंवा उघड वाद नव्हता. पण त्या पहिल्याच भेटीत तू तुझ्या शेजारच्या घरात एक चित्रविचित्र आकार असलेली बाहुल्याची प्रतिमा पाहिलीस. हो, अर्थातच. मी हे तुम्हाला पहिल्याच भेटीदरम्यान सांगितले होते, रोहन देवीदास म्हणाला. तर ऐक, जे तू काही त्या शेजारच्या घरात पाहिले होते ते तुझ्यासाठी निर्माण केलेले नव्हतेच. अशी वामाचारी साधना करत मनास सिद्ध करण्यासाठी 45 दिवस लागतात. 45 दिवस त्या नकारात्मक शक्तीला कच्च्या स्मशानाच्या दफनभूमीच्या मातीत, घरातील अळी पडलेल्या पिठात घोळवत एखादे बालक स्वरूपात बाहुले निर्माण केले जाते आणि एखाद्या अमावस्येच्या काळरात्री दफनभूमीत अकाली मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे शव उकरत त्याच्या सुप्त कोशात बंदिस्त आत्म्यास आवाहन करत त्या बाहुल्यास अमानवीय पिशाचिक चैतन्य ऊर्जा प्राप्त करून दिली जाते. जीवन, मृत्यू आणि मोक्ष यांच्या अविरहत चक्रात अकाली फसगत होत अडकून पडलेल्या लहान या बालस्वरूप आत्म्याला आपल्या विरोधकावर मानसिक आक्रमक करण्यासाठी मसन स्वरूप केले जाते. हजारात एखादा ही साधना ही जाणू शकतो, लाखात एखादा ही साधना करण्याचा प्रयत्न करतो आणि 10 लाखात एखादा ही साधना पूर्ण करून त्या बालक स्वरूपात त्रिमितीत दाखल झालेल्या पिशाच्यास खेळवू शकतो. हकीकत सांगताना देवीदासचे ओठ थरथरले जात होते. पण मग हे सर्व माझ्या मागे लागून द्यायचे प्रयोजन काय? या गोष्टीचा अंत काय? रोहन आता बराचसा घाबरला होता. कदाचित सुहासिनी गरोदर आहे. तिचे आपले पतीवर प्रेम आहे. त्याच्या सानिध्यात तिला हक्काचा आधार मिळतो. तिला त्याच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. हे एखाद्या विकृत नकारात्मक व्यक्तीला पाहावले गेले नसेल. तुझ्या दुर्दैवाने तो सुरेंद्रलाल त्या 10 लाखामधील एखादा निपजला गेला असावा. शेवटच्या शब्दाने पहाटेच्या त्या जीवघेण्या शांततेत जोरदार कळ निर्माण झाली. तुझ्या मानसिकतेवर आपल्या विकृत मानसिकतेचा तंत्राच्या साह्याने प्रभाव टाकत त्याने तुला गेले 6 महिने अक्षरशः गुलाम करून टाकले. चांगले ते वाईट आणि वाईट ते चांगले अशी तुझी दिशाभूल करत त्याने तुझ्या संकटात कामी येणाऱ्या विवेकबुद्धीला सुद्धा ग्रासित करून टाकले. त्याचा समाचार नंतर घेऊ. अगोदर उद्या रात्रीच्या अमावस्येच्या अगोदर आपणास अशक्यप्राय ठरणारे कार्य करून दाखवावे लागेल. अन्यथा दुर्दैवाने ती पिशाचिक शक्ती हा डाव जिंकेल. कारण 6 महिने इतका प्रदीर्घ कालावधी त्या गर्भात वाढणाऱ्या जीवाच्या प्राणशक्तीवर पोचलेले ते अमानवीय त्याची बाजू सर्वार्थाने बळकट करत राहील. आज दुपारी जाऊन मी अगोदर काही वस्तू जमवून आणतो. योग्य जागा त्या नकारात्मक शक्तीच्या विल्हेवाटीसाठी शोधतो. जर सर्व काही अनुकूल असेल तर वेळ न दवडता संध्याकाळी तुझ्या घरी येतो. आपण हे कार्य आज रात्री ताबडतोब करायला हवे. उगवता सूर्याच्या प्रतिबिंबाकडे पाहत देवीदास त्याला म्हणाला. पण घरी सर्व व्यवस्थित असेल ना? इतकं विचित्र ऐकून मनावर धास्ती वाढत जात आहे, रोहन काहीसा घाबरत म्हणाला. तसे मी काल तुझ्या घरात संरक्षण तंत्र योजले असून ते उधळले जाणार नाही याची खात्री करून घरी तिची पूर्ण काळजी घेतली आहे, देवीदास त्याला आश्वासित करत म्हणाला. दोघांच्या वार्तालापात 2 तास उलटून गेले होते. सूर्याची कोवळी उन्हे आसमंतात पसरली होती. देवीदासचा निरोप घेत रोहन घराकडे येण्यासाठी वळला. उंच तर्णाबांड शरीरयष्टीचा देवीदास पाठमोरा वेगाने घनदाट जंगलाच्या दिशेने निघाला होता. सकाळी 7च्या सुमारास रोहन घरात दाखल झाला.
कोपऱ्यातील शेजारच्या घरात भले मोठे टाळे लावून ठेवलेले दिसत होते. 3-4 वेळेस दरवाजाची बेल वाजवून सुद्धा सुहासिनीने दार उघडण्यास वेळ लावला. दार उघडले गेले आणि तो सुहासिनीच्या अवताराकडे पाहत संभ्रमात पडला. अगं, तुला पूर्णपणे बेडरेस्ट सांगितलं आहे ना डॉक्टरांनी? हे काय चालू आहे? तू फरशी का पुसायला घेतली आहेस? हे इतके बादली भरून लाल पाणी कसे काय झाले? तो रागाने तिला ओरडत म्हणाला. अहो, त्याने झोपेतून उठवून सांगितले. घर किती घाण झाले, किती दिवस झाले फरशीला पाणी नाही, केर कचरा काढला जात नाही. सुहासिनी अर्धवट झोपेत जिंकल्यासारखी बादली उचलत त्याला म्हणाली. कोण तो? रोहनने आश्चर्याने विचारले. हो, तो नाही का घरात धावतो, बेडवर उड्या मारतो, स्वयंपाकघरात किंवा मला रात्री भूक लागली असताना जेवताना कंपनी देतो, तो लहान मुलगा. अगं, पण आहे कुठे तो? खरेच तो असे म्हणाला. खरेच असे तो म्हणाला का? हो, हे वजन आहे ना माझ्या पोटाशी बांधलेले, तो म्हणाला. मी तुझे वजन हलके करून देईल, तुला खूप त्रास होत आहे ना, असा तो छोटासा मुलगा म्हणाला. काय म्हणत आहेस? याची तुला कल्पना आहे का सुहासिनी? रोहन रागाने म्हणाला. हो, माहीत आहे मला. तो माझे वजन हलके करून देणार आहे. या अशा गुद्द्या तो पोटात ठेवून देणार आहे. खूप वजन आहे ना? थांब, हे वजन कमी करतो. सुहासिनीचा आवाज एकाएकी बदलला गेला. ती खर्जा आवाजात चिडून म्हणाली. पुढच्या क्षणाला एका पाठोपाठ एक अशा 7-8 स्वतःच्या हाताच्या मुठीचे प्रहार तिने स्वतःच्या पोटावर केले. प्रत्येक प्रहार करतेवेळी आसुरी हास्याच्या उकळी तिच्या चेहऱ्यावर फुटल्या जात होत्या. स्वयंपाकघरात दाराआड वाकून ते बालपिशाच खुदू खुदू हसू लागले होते. काळ जणू त्या घराच्या परिघात थांबला गेला होता. नकारात्मक ऊर्जा तिच्या परमोच्च स्थानावर रूढ झाली होती. वेदना, दुःख या सर्वांचा जणू त्या गर्भिणीला विसर पडला गेला होता. रोहन जीवाच्या आकांताने धावत तिच्याजवळ पोहोचला. खुर्चीवर ठेवलेला चाकू तिच्या हाताशी आला होता. तो त्याने झटकन एका हिसडा देत तिच्याकडून हिसकावून घेतला. थांब जरा, हिचा भार हलका करू देत, त्या विकृत आवाजात पुन्हा एकदा सुहासिनी डोळे गरगर फिरवत त्याला म्हणाली. वेगाने समयसूचकता दाखवत रोहनने एका हाताने आपल्या मोबाईलवरून इमारतीच्या रखवालदाराला पटकन फोन केला. 5 मिनिटात रखवालदार दारात हजर झाला. परिस्थितीची कल्पना येत 10 मिनिटात वेगाने बिल्डिंगच्या प्रवेशद्वाराशी रुग्णवाहिका दाखल झाली. एखाद्या दुःस्वप्न झटपट घडून गेल्यासारखे अर्ध्या तासभरात सुखाच्या जीवनात पटकन दुःखाने प्रवेश केला होता. तासभरात सुहासिनी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल झाली होती. बाहेर लाकडी टेबलावर बसून रोहन हमसून हमसून रडत होता. आता या क्षणी त्याला देवीदासची अत्यंत निकड भासत होती. त्याला देवीदासची खूपच गरज भासत होती. पण देवीदास घनदाट जंगलात दाखल झाला होता. महत्प्रयासाने त्याने एक अरुंद डोंगरदरीत लपलेल्या खाचदरीत एक गुहा शोधून काढली होती. एक्सक्यूज मी मिस्टर रोहन, प्लीज कम इमिजिएटली ॲट डॉक्टर केबिन. नर्स रोहनला म्हणाल्या. इस्पितळाच्या अतिदक्षता गुहा बाहेर सकाळपासून लालभडक डोळे चोळत बसलेल्या रोहनला त्या इस्पितळाच्या नर्सने असे बोट खोचून उठवत म्हटले. येस येस. तोही उठून उभा राहिला आणि म्हणाला. हिरव्यागार डोंगर रांगांच्या पायथ्याशी एक निळाशार पाण्याची दुधडी भरून वाहत असलेल्या नदीच्या भल्या मोठ्या फ्रेमखाली असलेल्या आरामखुर्चीत डॉक्टर पेरिजात कावसजी स्टेटोस्कोप लावून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर बरेचसे गंभीर भाव होते. दुर्मखलेल्या चेहऱ्यावर शून्य भाव आणत खांदे झुकवलेल्या रोहनकडे बघत ती डाफरली. आय कॅन नॉट टॉलरेट थिंग्स लाईक धिस. अगोदर मला पोलीस तक्रार दाखल करावी लागेल. इतक्या नाजूक प्रसंगात नवऱ्यासारखा जबाबदार व्यक्ती असा हिंसक कसा असू शकतो? तिने हातांच्या मुठी वळवत रोहनला खडसावले आणि ती अगदी त्याच्यावर ओरडत असे वाक्य म्हणाली. डॉक्टर प्लीज, मला समजून घ्या. हे यातील काहीही माझ्याकडून झाले नसून हे तिने बेशुद्धीच्या आवेगात केले आहे. रडकुंडीला आलेला रोहन डोळे आपल्या शर्टच्या बाह्याने पुसत डॉक्टरांना म्हणाला. वेल, त्याची आम्ही खातरजमा करूच, पण सध्या इमर्जन्सी आहे. डॉक्टर पेरिजातने तातडीने तिच्या टेबलवरील टेलिफोनवरील रिसिव्हर उचलत पलीकडे ऐकत असलेल्या डेस्कवर सूचना दिल्या. तातडीने ओटी रेडी करा. इट्स इमर्जन्सी, ती सूचना देत म्हणाली.
पुढच्या काही क्षणात एका कॉलवर 7-8 नर्स, वॉर्डबॉयची टीम तातडीने सुहासिनीला स्ट्रेचरवर टाकत ऑपरेशन रूममध्ये दाखल झाली. सुहासिनी पूर्ण शुद्धीत होती. इस्पितळात तातडीने तिचे सोनोग्राफी रिपोर्ट काढले गेले होते. अंतर्गत रक्तस्राव मोठ्या प्रमाणात रिपोर्टमध्ये दिसत होता. पण डॉक्टर पेरिजातच्या 10 वर्षांच्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये एका अतिशय विचित्र अनुभव तिला येण्याचा बाकी होता. इट्स नॉर्मल, जे रिपोर्ट्समध्ये दिसते तसे प्रत्यक्ष काहीच दिसत नव्हते. सुहासिनीच्या चेहऱ्यावर त्रासाचे कोणतेही भावही दिसत नव्हते. अंतर्गत रक्तस्रावाच्या कोणत्याही खुणा स्पष्ट होत नव्हत्या. काहीतरी विलक्षण घडत होते. आर यू फाईन? टेक ए डीप ब्रेथ नाऊ. तिने सुहासिनीच्या जवळ जाऊन तिला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आणि डॉक्टर तिला म्हणाल्या. खिखिखी हसत सुहासिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुटले जात होते. अतिशय विचित्रपणे ती हसत होती. थांबलीस का डॉक्टर? उचल तुझे हत्यार, मोकळे करून टाक हिला, सुहासिनीने डोळे फिरवत तिला म्हणाली. झटकन डॉक्टर पेरिजात मागे सरली. पेशंटच्या आवाजात इतका अचानक झालेला तीव्र बदल पाहत ती फार घाबरली आणि गोंधळलीही. तुझ्याने होणार नसेल तर मीच करून टाकेलच, असं ती पुन्हा म्हणाली. देते हत्यार, ती पुन्हा एकदा खर्जा आवाजात तिला म्हणाली. डॉक्टर तिच्याकडे पाहतच होती. गोंधळलेल्या अगदी चेहऱ्याने ती तिच्याकडे पाहत होती. शक्य तितके प्रसंगावधान राखत डॉक्टर पेरिजातने तिला माइल्ड सिडिक्टिव्हचे इंजेक्शन दिले आणि ती गंभीर चेहरा घेत बाहेर आली. मिस्टर रोहन, माझ्या 10 वर्षाच्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये पहिल्या वेळी मी काहीतरी अतिविचित्र अनुभव घेत आहे. कदाचित तुमचा विश्वास असेल अथवा नसेलही. पण काय डॉक्टर? रोहनने विचारले. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पहिल्यांदा या केसमध्ये संभ्रमात पडले असून तातडीने प्रोसिजर करावी का नाही या विचारात पडली आहे. तुम्ही पारलौकिक पॉवर्सबद्दल काही जाणता का? त्याच्यावर विश्वास ठेवता का? बोलताना तिचा चेहरा भूतकाळात दाखल झाल्यासारखा झाला होता. हो, ते नाईलाजाने मान्य करावेच लागेल, तोही म्हणाला. शी इज बीन पजेस्ड. तिला काहीतरी विचित्र जाणवते आहे. ती दडपणात आहे, कदाचित पछाडली गेलेली आहे, आता डॉक्टर स्पष्टपणे म्हणाली. रोहन तिचे शब्द ऐकत अवाक झाला असावा. मी डॉक्टर या नात्याने तुम्हाला सांगत नसून एक स्त्री म्हणून हे सांगत आहे. मला ठाऊक आहे लोकांचा या गोष्टीवर कणभरही विश्वास नाही आणि जर हे एका मोठ्या हॉस्पिटलमधील स्त्री गायनॉकॉलिस्ट तुम्हाला सांगत आहे, त्यावरून लोकांचा कदाचित माझ्यावरून आणि माझ्या फील्डवरून सुद्धा विश्वास उठू शकतो. पण आज, आता, या क्षणी मला त्याची पर्वा नाही. तुम्ही ताबडतोब या क्षणी देवाची, एखाद्या सुप्रीम पॉवरची मदत घ्या. ती कळवळून बोलत होती. वाक्य पुढे मागे असंबद्ध असली तरी त्यामागे तिचा प्रामाणिक उद्देश दिसून येत होता. सध्या किमान 7-8 तास तिला गाढ झोप लागून तिला वेदनेचा विसर पडावा यासाठी मी औषधोपाय योजना केली असून ती माझ्या खास निगराणीत आहे. जर मला काहीही शंका आली तर तातडीने मला तिचे वेळेआधीच सिझरिंग करावे लागेल, डॉक्टर म्हणाली. भर वातानुकूलित केबिनमध्ये तिच्या गोऱ्या कांतीवर घर्मबिंदू जमा झाले होते. टिश्यू पेपरने तिने ते अलगद टिपत तो कागदाचा बोळा कचऱ्याच्या पेटीत भिरकावला. दुपारचा सूर्यनारायण माथ्यावर झळाळू लागला. उन्हाची झळाळी आसमानात गर्दी करून जमलेल्या काळ्याकुट्ट ढगांनी कमी केली होती. संध्याकाळच्या आसपास मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती. सकाळपासून देवीदासच्या मोबाईलवर कित्येकदा संपर्क करून सुद्धा रोहनचा त्याच्याशी संपर्क काही होत नव्हता. तो या क्षणी पृथ्वीच्या कोणत्या अक्षांश रेखांशावर अदृश्य झाला होता हे केवळ आणि केवळ त्यालाच माहीत होते. घनदाट काटेसावळीच्या वृक्षाआड लपलेला देवीदास कित्येक क्षण त्या बिबट्याला परिसरातून निघून जाण्याची वाट पाहत त्या निबिड अरण्यात बसला होता. दिवस मावळतीला जाऊ पाहत होता. गार वाऱ्यावर उताना झोपलेल्या बिबट्याची पावले हळुवारपणे ताठरली. तो आळोखे पिळोखे देत उठला. एक जोरदार गर्जना करत तो त्या परिसरातून खालच्या दिशेने चालू लागला. त्या गर्जनेच्या तरंगाने त्या परिघात कोलाहल दाटून आला. वानरे खडबडून झाडावर उड्या मारू लागली.
काही वेळ शून्य शांततेत गेल्यानंतर काटेसावरीच्या वृक्षाआड बेमालूम लपून बसलेला देवीदास बाहेर आला. त्याने झपझप पावलांची हालचाल केली आणि तो त्या कातरवेळीच्या पूर्वाधात त्या 100-150 वर पडलेल्या दगडी कोनशिलेजवळ आला. द कॉलोनियल ब्रिटिश इंडिया एम्पायर 1885 चाइल्ड सेमेटरी. दफनभूमीच्या परिघात अस्ताव्यस्त झुडपांचे साम्राज्य पसरले गेले होते. एकेकाळी सुबक संगमरवरात बांधलेली पण हल्ली शतकाचा उणवारा झेलून काळी पडलेली 4x4 फुटाची थडगी तिथे दिसत होती. काही ठिकाणी फक्त ओबडधोबड आकार असलेली दगडे एकमेकांवर रचून ठेवली होती. ठिकठिकाणी रानघुशींनी त्या थडग्यात उकीर काढला होता. निराशा, अभद्रतेचे एक मळप त्या परिसरात गेली कित्येक दशक थांबले गेले होते. जो समस्या निर्माण करतो तोच त्यावर योग्य समाधान देऊ शकेल काय, याची त्या क्षणी खुद्द देवीदास सुद्धा खात्री देऊ शकत नव्हता. एक मात्र निश्चित आणि काळोख्या दरीत पडून पुढचा मार्ग दाखवणाऱ्या सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ होते, जे जिथून त्या तत्वातून बाहेर आले त्याच तत्वात त्याला लोटून त्याला चिरशांती देणे हे क्रमप्राप्त होते. संध्याकाळी 6च्या सुमारास सूर्य पश्चिमेला मावळत जात होता. पश्चिमेचे क्षितिज लाल रंगाची उधळण करत होते आणि त्या लाल रंगाच्या पार्श्वभूमीला मागे ठेवत अचानक वास्तवाचे भान आलेला देवीदास झपझप मुख्य शहराच्या दिशेने दाखल होत होता. मुख्य शहरात दाखल होताच त्याच्या मोबाईलला रेंज मिळाली. मोबाईलवर रोहनचे 10 संदेश एकापाठोपाठ एक दाखल झालेले त्याला दिसले आणि ते संदेश वाचून सकाळपासून त्याच्या मनात चकचक करणारी शंकेची पाल अखेर शेवटी चुकचुकली. रोहनशी तातडीने फोनवर बोलून तो संध्याकाळी मंदिरात दाखल झाला. कापडी पिशवीतील एक लाल पिवळसर धागा त्याने बाहेर काढत मंत्रोच्चार करत मंदिरात गुंफला. त्या पवित्र धाग्याला देवीच्या चरणाशी लावत त्याने मंदिराबाहेर येत रिक्षा पकडली. हॉस्पिटलच्या अतिदक्ष गृहाबाहेर रोहन, त्याचा मोठा भाऊ शशिकांत, सरला वहिनी आणि सुहासिनीचे आई-बाबा मोठ्या चिंतेत सर्वजण बसले होते. देवीदासला पाहत रोहन उठला. तो रोहन उठला आणि त्याच्याजवळ गेला. हा धागा निव्वळ धागा नसून यात प्रत्यक्ष जगज्जननी अतिशक्तिमान ऊर्जा एकवटली आहे, जी प्रत्यक्ष तिचे रक्षण करेल. हा धागा कसाही करून तिच्या उजव्या मनगटात तुला बांधावा लागेल. पण आता या क्षणी मला ताबडतोब तुझ्या घरी जावे लागेल. कसलेच प्रश्न विचारू नकोस, कोणतीही शंका मनात आणू नकोस, देवीदास त्याला सूचना देत म्हणाला. हॉस्पिटलमधून घराची चावी घेत देवीदास तिकडे निघाला. रात्रीचे आता 8 वाजले गेले होते. सुहासिनी हलकेच बेडवर कणत होती. रोहनने डॉक्टर पेरिजातच्या केबिनमध्ये जात तिला कल्पना दिली. इट्स ऑल राईट, मी कोणतीही आडकाठी करणार नाही. थिंग्स लाईक दिस ऑलवेज वर्क इन अवर फेवर. ती पुटपुटली आणि तिने त्याला परमिशन दिली. देवीदासने दिलेला धागा अजूनही गुंगीत असलेल्या सुहासिनीच्या उजव्या मनगटावर रोहनने बांधला. तिला हळूहळू आता शुद्ध येऊ लागली होती. रात्री 10च्या सुमारास देवीदासने दार उघडले, लाईट ऑन केली. कापडी पिशवीत असलेले गोमूत्र त्याने संपूर्ण घरात शिंपडून टाकले. त्या चिडकाव्यासोबतच संबंध घरात हास्याची आणि त्या करुण हास्याच्या अखेरीस तीव्र विलापाची किंकाळी उठली जात होती. संपूर्ण घरात छोटीशी उलट दिशेने जाणारी पावले लाल रंगात उमटलेली दिसू लागली. पण वास्तवात सुरुवात झालेल्या त्या सूर-असुराच्या नाट्यात भ्रमाचा गडद पडदा काळाने ओढण्यास सुरुवात केली. सकाळपासून खिडक्या-दारे बंद असलेल्या त्या फ्लॅटच्या कुबट वातावरणात अचानक मंद सुवासिक सुगंधाचा दरवळ देवीदासाच्या नाकाशी झोंबू लागला. देवीदास काहीसा सजग झाला. वेळ घालवून आता चालणार नव्हते. थेट आक्रमण जरी त्याच्यावर त्या पिशाच्य शक्तीचे होणार नसले तरी मानसिक ताण आणत त्याच्या पुढील बचावात्मक उपाययोजना रोखून धरण्याची पुरेपूर शक्ती त्या माणसात सिद्ध केलेली होती. भ्रमवास्तवाच्या या विनाशक खेळात देवीदासने घरात खुरमांडी घालत स्वतःभोवती होमातील धुनीच्या राखेचे रिंगण आखले आणि तो त्या रिंगणात बसून पंचमुखी हनुमान कवच न्यास करून ते सिद्ध करू लागला.
सिद्ध झालेल्या त्या कवचाची अतितीव्र ऊर्जा त्या फ्लॅटच्या छोट्याशा परिघात फोफावू लागली. अग्निकल्लोळाच्या तीव्र ज्वाला त्या सभोवताली झळाळू लागल्या. त्याच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ गरम होऊ लागली. रिंगणाच्या आत बसलेल्या देवीदासला त्याची धग जाणवू लागली. त्या काळोखात, त्या ज्वालेच्या प्रकाशात ती बालक स्वरूप पडछाया भिंतीवर आता प्रकट होऊ लागली. देवीदासच्या सूचक मनात पुढील दिशा स्पष्ट होत वेगाने संकेत दाखल होऊ लागले. ज्या अर्थी इथे फक्त सावली दिसत आहे, त्या अर्थी त्या शक्तीचा निम्मा भाग इथे अस्तित्वात आहे. पण जर संपूर्णपणे तिला नेस्तनाबूत करायचे तर कसे? त्याच्या मनात ज्या वेगात शंका आली ती अल्पावधीत तिचे समाधानसुद्धा घेऊन आली. कापडी पिशवीत त्याने हात घालत त्यातील काही कोरडे पीठ बाहेर काढले. एका लहान बालकाची आकृती त्याने त्या रिंगणामध्ये रेखाटली. सावलीला प्रकट होण्यासाठी जो आकार हवा होता तो त्याने निर्माण केला. ती भिंतीवरून वेडीवाकडी धावत त्या आकृतीत शेवटी दाखल झाली. इंचाने रेखाटलेल्या त्या आकृतीत अमानवीय चैतन्य निर्माण होत होते. पुढच्या काही क्षणातच ती 3 फूटवर उंच वाढली. हातापायांच्या वेड्यावाकड्या असंबद्ध रीतीने वाढलेल्या बोटांमधून तिला धारदार नखे फुटू लागली. गोल वाटोळ्या पडलेल्या भागात आतबाहेर प्रसरण पावणाऱ्या कपाळाचा आकार तिला येऊ लागला. त्या गरगरीत चेहऱ्यावर डोळ्याच्या खाचा दिसू लागल्या आणि त्या खाचामध्ये खोलवर रुतत गेलेली पांढरी बुबुळे गरगर फिरू लागली. देवीदासने महत्प्रयासाचा डाव आता जिंकला होता. एका सकारात्मक कार्याच्या आरंभासाठी त्याने त्या पिशाचिक सावलीला घनरूपात एका लिबलिबणाऱ्या हाडामासांचे शरीर तात्पुरते देत घनरूप दिले होते. पण तरीही तो साशंक होताच, कारण पुढचा प्रसंग हा त्याच्या सिद्धतेवर कायमचे प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी खडतर दाटून आला होता. त्या काळोखात, त्या घरात, रिंगणात त्या वखवकलेल्या अस्तित्वाने आपले इवलेसे तोंड भोग घेण्यासाठी हळूहळू उघडले. ते भुकेने हुंकार भरू लागले. पण देवीदासही वर्मी घाव टाकण्यासाठी आता सिद्ध झाला होता. कापडी पिशवीत हात टाकून प्रतीक्षेत असलेल्या त्याने त्याच्या पिशवीतील त्रिशूल स्वरूप असलेले अणकुचीदार हत्यार त्यात खुपसले. त्या प्रहाराक्षणी तो पुतळा जागी स्तब्ध झाला. त्या पुतळ्यावर त्याने अभिमंत्रित उडदाचे दाणे शिंपडले. तांब्यात साठवलेले जल प्रोक्षित केले. त्या अनैसर्गिक चैतन्याने आजूबाजूला कोणतीही मुक्त प्राणशक्ती उपस्थित नसल्याने कार्य थंडावले. घड्याळात आता रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्या घनरूप अमानवीय पुतळ्यास एका कापडी गोणीत घालून हातातील दर्भ्याच्या जुडीने देवीदासने रिंगण एका बाजूने भंग केले आणि तो हाताशी विजेरी आणि कमरेला पोलादी कट्ट्यार अडकवून घराबाहेर पडला. पुढे जाऊन देवीदासने रोहन आणि सुहासिनीला कशा प्रकारे मदत करून या संकटात वाचवले हे पाहण्यासाठी या कथेचा पुढचा म्हणजे 4था भाग तुमच्या भेटीस येणार आहे. तोपर्यंत जर ही कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.